हाय गाईज, मी हा ब्लॉग असा चालू केला आहे डिरेक्टली कारण मी आणि बब्बू भंडारा शोधतोय ठाण्यामध्ये आणि वृंदावन सोसायटीमध्ये होता, पण तिकडे खूपच गर्दी असल्यामुळे आम्ही अख्खं ठाणा शोधतो होतो आणि आता आम्हाला फायनली प्लेस भेटली आहे. मी तुम्हाला नंतर जिस्टमध्ये सांगेन सगळं समरी. आम्ही खरंमध्ये हे करतोय. जय हनुमान. पप्पूचा उपवास आहे म्हणून आम्ही खास भंडाराच्या जेवणाबरोबर त्याचा उपवास सोडायचा विचार केला आहे. इकडे बघा, मजा लास्ट व्हायला पता. आम्ही दोघांनी हा स्टंट कामारला आम्हालाही नाही माहिती. आम्ही वृंदावनला गेलेलो, वृंदावन मंदिरामध्ये खायला, पण तिकडे खूप गर्दी होती, एक्स्ट्रीम लेवलची गर्दी. आम्हाला माहिती आहे ठाण्यामध्ये खूप ठिकाणी भंडारे असतात. आज म्हटलं आपण जाऊ, जिथे भेटलं तिथे उभे राहू. आमचा आवाज किती होता आम्हाला माहिती नाही, पण येस, वेलकम बॅक टू आवर ब्लॉग. अँड हा ब्लॉग खूप अचानक भयानक चालू झाला आहे, आय नो. तर तुम्हाला आम्ही आज काय करू हे दाखवते. एवढं सगळं आजचा दिवस एवढा विचित्र होता माझा, एवढा विचित्र होता, पण आता रात्र झाली आहे आणि माझं थोडं नॉर्मल झाली आहे मी सगळ्या गोष्टींमधनं. अँड वी आर बॅक. हॅलो, अच्छा, जायचं घरी मग. आम्ही सगळ्या ठिकाणी भंडारे एक्सप्लोर केले. पप्पा भांडुपला, मम्मी भांडुपला आणि आम्ही चला अजून बघूया कुठे आहे का. आता आम्ही अजून बघतो. आम्ही तुम्हाला भंडारा हॉपिंगवर नेतो. हनुमान जी बहुत बड़े आदमी है, हर जगह पे पार्टी रखा है हनुमान जी ने. एक दिन ऐसा बनना आपने, इतना बड़ा आदमी बनना है. तेरे बर्थडे पे जगह पे भंडारा चाहिए क्या तेरे को. हनुमान जी ने हर जगह पे खाना रखा है, किसी की कमी नहीं. खरं आहे, ऍक्च्युली मोठ्या माणसापासून ते छोट्या माणसापर्यंत सगळ्यांना खाता आणि येतं. फक्त पोट नाही भरलंय, मन पण भरलंय. हा, फक्त आणि फक्त तिकडे फक्त भात आणि डाळ होतं तिथे खायला, आणि ते पण प्लेन, असं नाही की हायवेला एक्स्ट्रीम फोडणी. थांब चालू आहे ना. हा, किती लोकांचं पोट भरतंय. किती लोकांचं पोट भरतंय. या जय हनुमान. आम्ही तुम्हाला बोललो की आम्ही भंडारा हॉपिंगला जाणार आहे, पण ह्याचं बोलतोय की हा पोट भरलंय, मन भरलंय, पण माझं पोट नाही भरलंय ॲज युजल. आज तर वाई खूप घरी जेवण आहे, आता बघूया कुठे जाऊ शकतो का भंडाऱ्याला. आणि आता मी अजून एक छोटीशी वेगळी गोष्ट करणार आहे, तुम्हाला दाखवतो पुढे ब्लॉग मध्ये. आपण कुठे चाललोय आज रात्री दाखवतो तुम्हाला, दाखवतो. तुम्ही खुश व्हाल बघून. वाव, ये राणी झाडा तलावी यायची. दाखव ना तिला, हट ना. हाय डोरी. ए ए ए ए का चिवडतोयस तिला. डोरी डोरी डोरी. डोळे, तुझे डोळे बघ कसे चमकतात. आम्ही कुठेच बाहेर नाही पडलोय का, तर आम्ही हे खेळत बसलोय. आणि ह्याच्या आधी आम्ही एक डेंजर गेम खेळत होतो पत्त्यांचा, तो पण जिंकलो आम्ही. ॲज यू नो आम्ही आयपॅड घेतलेला आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला स्टोरी सांगते सगळी, की आम्ही कसा घेतला, काय घेतलं वगैरे वगैरे. तोपर्यंत आम्ही जरा हा गेम संपवून आलोच. पप्पू एवढ्या सिरियसली खेळतो जसं काही इंजिनिअरिंगची एक्झाम आहे. पत्त्यामध्ये जिंकल्यावरती आता आम्ही चाललो पार्टी करायला. कुठे काय नाव देतो, नाव पण नाही माहिती. फ्लाइंग क्रस्ट. तू गात होता तसं गाणं. असं वाटतं मच्छर आहे माझ्या कानाच्या बाजूला. ही स्वतःला जास्त शाणी समजते. स्वतःला जास्त शाणी समजते. हा शाणी समजते. समजतेस कारण तू व्हिडिओ चालू करायला नेहमी विसरतोस.
असं बोलावं लागतं, विचारावं लागतं. व्हिडिओ चालू केलास ना पप्या? काय बोलू, बस बोललो तर बोलतो. घाबरवतं मला, स्वतःचा फोन माझ्या हातात. माझ्या हातामध्ये आयफोन आहे. फोन ठेव, जरा पडला. फोन ठेव, फोन ठेव. अरे हात ओपन पडला. आम्ही फ्लाइंग क्रस्टला पोहोचलेलो आहोत. इथे रात्री 1 वाजता पण एवढी गर्दी आहे आतमध्ये. मी तुम्हाला दाखवू नाही शकत आहे. बघू, मला तू दाखव, माझ्या लोकांना दिसेल की आतमध्ये गर्दी किती आहे. काय दाखवतोय? आतमध्ये किती गर्दी. तर मी मगाशी तुम्हाला बोलले, जवळ आहे ना जरा, मी मगाशी तुम्हाला बोलले की मी तुम्हाला आयपॅडची स्टोरी सांगते. आम्हाला ना अचानक भयानक आम्हाला ॲक्च्युली स्कूटी घ्यायची आहे मेन. कारण जी माझी स्कूटी आहे ती मी लिटरली 10वीपासून वापरते, म्हणजे एवढी वर्ष पुराणी आहे. मी आता जॉब करून मला 5 वर्ष झाली. तर आम्हाला स्कूटी घ्यायची होती, पण स्कूटीसाठी जरा जास्त बजेट लागत होतं, ते नाही आहे माझ्याकडे. आणि मला फोन पण घ्यायचा होता, कारण की माझा फोनचं पूर्ण स्टोरेज संपलेलं आहे. iPhone 30 स्टोरेजच्या मामल्यात तर स्टोरेज पण संपले. आणि बरेच काय काय गोष्टी मी बघत होते कॅमेरा वाईज पण मला आउट ऑफ बजेट गेलं परत एकदा. स्टोरेजसाठी डिव्हायसेस बघितले दुसरे ॲमेझॉनवरती, ते पण आउट ऑफ बजेट होते सगळे, म्हणजे हे मला पटत नव्हतं कोणतंच. मग मला अचानक असं माहीत नाही का, मला माझ्या कॉन्टेंट क्रिएशनमध्ये ना थोडंसं चेंज करायचं आहे. मला गोष्टी करायच्या आहेत जरा वेगळ्या, ज्या मी तुम्हाला हळूहळू सांगेन काय ते. तर म्हणून मला आयपॅड घ्यावासा वाटला. आणि मी जसं एक आयपॅड बघितला ऑनलाईन, आणि तोच आयपॅड पिंक कलरमध्ये माझ्या डोळ्यात बसला, आणि मी पुला डोक्यात बसून घेतला की हा आयपॅड छान आहे. मग आम्ही विजय सेल्समध्ये गेलो बघायला, असंच टाईमपास. पप्पू मला घेऊन गेला, मग मला आवडला. पण तिकडे ब्ल्यू कलरचा होता तो, जो ब्ल्यू पण छान वाटत होता. मग मी ब्ल्यूवरती शिफ्ट झाले की मला ब्ल्यू कलर पाहिजे, पिंक नको. पण त्याने आणला पिंक, म्हणजे माझ्या नशिबात पिंकच होता जो. मग आम्ही फायनली पप्पूने मला घेऊन दिला आयपॅड तिथे फॉर अ सरप्राईज, फॉर अ चेंज. मला बोलला की मी तुझे EMIs भरेन, तुला गरज नाही आहे भरायची. आणि मला बोलला तुझी उधारी मी सगळी ह्याच्यात फिटवस केली, असं मला बोलला. असं माहिती नाही, कोणाचंच कर्ज नाही ठेवलं. पण तू माझी उधारी मला देऊन फिटूस करायचीस ना, असं EMI भरून फिटूस का करतोय? एक्स्ट्राच देतोय मी, पूर्वा, एक्स्ट्राच देतोय. एक्स्ट्रा शेफ तुला म्हणून मी चान्स देईन माझ्यासाठी काहीतरी करायला. हॅलो हॅलो. हां, तर मग अशी छोटीशी स्टोरी होती बस. आणि मग आम्ही आयपॅड घेतला, क्यूटीसा असा गोंडसा आयपॅड घेतला आहे मी. हे खाण्यासाठी पप्पू इकडे येतो रात्रीचं. मॅक अँड चीज काय दिसतंय, गरम मसाला. वॉट, याचे रिव्ह्यू ऐकायला नाही एवढा वेळ थांबायला लागतं ना अशी. अरे रिव्ह्यू काय सांगू बाई, एवढं बाप, म्हणजे खाऊन सांगू. आणि ही आहे माझी डिश. हे आहे गार्लिक ब्रेड. माझ्या डिश समोर फेल आहे. तुझ्या डिश समोर फेल नाही आहे, माझ्या डिशशिवाय तुझी डिश इनकम्प्लीट आहे. हे बघ, इकडे पण ब्रेड आला आहे. चल, हे मला पाहिजे प्लीज. ओके बाय, आम्ही खातो आणि मग येतो. सांग आता काय भारी आहे. हे काय लागतंय समजलं. मॅक अँड चीज कधी डिसअपॉइंट नाही करू शकत, कधीच बाप लागतंय. आम्ही घरी येऊन हे करतोय आता, बॅक टू आवर रुटीन. आणि हा आयपॅड ह्याचसाठी घेतला असं वाटायला लागलं आता मला. पप्पू हरणार आहेस तू, लिहून घे. शिट शिट, टाय झाला शिट. शा, आता माझी घरी. बदनाम है, मम्मी बदनाम है.
बोलले म्हणून तुला कळलं. हट यार हट हट हट. गुड मॉर्निंग. अँड काल रात्री जो आम्ही गेम मी तुम्हाला दाखवला त्याच्यानंतरचे सगळे गेम्स मी जिंकले. टिक टॅक टो सगळे गेम्स मी जिंकले. आणि त्यानंतर आम्ही ना 8 बॉल पूल खेळत होतो, जे मी शर्त लावलेली की आज आम्ही एका ठिकाणी फिरायला जाणार आहे. आय मीन आम्ही पप्पूचे फ्रेंड्सला भेटायला जाणार आहोत. तर तिथे जे बिल होईल त्याचं पेमेंट कोण करणार, म्हणजे जे कॉन्ट्रो निघेल, मी की पप्पू, असं आम्ही बेट लावलेले. मी 5 मॅचेस खेळलो आणि कोण जिंकलं असेल आणि गेसेस ऑब्व्हियसली मी, कारण की हे मी तुम्हाला सांगते. जर मी जिंकले नसते तर मी तुम्हाला सांगितलंच नसतं. तर मला मी हा ब्लॉग इथे एंड करते आणि नेक्स्ट ब्लॉग जो असेल तो आम्ही बाहेर कुठेतरी फिरताना असेल. आम्ही खूप लिटरली दोन नाही, आम्ही खूप आधी त्यांच्याबरोबर हँगआउट केलेलं आणि आम्ही रोज आम्ही दर महिन्याला त्यांचा मेसेज असायचा कधी भेटताय. तर फायनली आम्ही आज चाललो आहे. अँड आज मी तुम्हाला मी काय करतो ते सगळं दाखवणार आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड डू सबस्क्राईब माय चॅनल. मी ह्याच्यावरती ना थोडे अजून ॲक्टिव्ह होणार आहे. मी ह्याच्यावरती माझे पर्सनल जे मी कपडे वापरते, मला खूप लोक विचारतात की तू कोणते कपडे घालतेस, कुठून मागवतेस, काय करतेस, बिंग अ प्लस साईज गर्ल. तर मी तुम्हाला ते सगळं पण दाखवणार आहे. ह्याच्यामध्ये फक्तच फालतूगिरी नाही दाखवणार, म्हणजे मी आणि माझ्या बब्बूची फालतूगिरी नाही दाखवणार. मी बाकी इन्फॉर्मेटिव्ह पण दाखवणार आहे. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन हिट करा आणि हाईप करायला विसरू नका. हाईप कुठे असतं हे तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगते. जिथे आपण कमेंट करतो, कमेंटला असं राईट स्वाईप करायचं आणि तिथे असं हाईप लिहिलेलं असेल त्या हाईपवरती जाऊन क्लिक करायचं. ओके, बाय, सी यू.